हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे माझी देवपूजेची तयारी चालू आहे आणि आपल्या गुलाबाला खूप छान फुलं आलेली, तर मी ही देवपूजेसाठी काढून घेणार आहे. तर इथे बघा किती सुंदर गुलाबाचं फूल आहे आणि अजून कळ्या पण भरपूर आहेत. तर इथे वरती अजून 3 कळ्या उमलल्यात आणि ही सगळी फुलं मी देवपूजेसाठी वापरणार आहे. तर तुम्हाला भोगीचा आणि संक्रांतीचा व्हिडिओ एकत्रच पाहायला मिळेल. आणि इकडे पहा एक पांढरं गुलाबसुद्धा आहे इकडे उमललेलं, पण तिकडे हात पुरत नाही त्यामुळे ते काढलं नाही मी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भोगीची भाजी मी दाखवणार आहे, मी कशा पद्धतीने करते ते. तर आजचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा भोगीची भाजी करण्यासाठी ज्या ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी इथे काढून घेतल्यात. तर वाटाणा, शेंगदाणे पाण्यात भिजत घातलेत, पावटा, गाजर आणि ओला हरभरा, तर शेंगा आणि 2 वांगी घेतलेत आणि एक बटाटा घेतलेला आहे. तर वांगी बटाटा मी नंतर चिरून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे आलं लसूण पेस्ट तयार करून घेत आहे. आलं लसूण पेस्ट थोडी जास्तच करणार आहे, मसाले भातामध्ये सुद्धा यूज होणार आहे त्यामुळे. तर इथे आलं लसूण पेस्ट तयार झाली आहे आणि मी इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. भोगीची भाजी मी कुकरमध्येच बनवणार आहे, त्यामुळे मी इथे कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे आणि कुकर गरम झाला की मी त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालणार आहे. तर आमच्या भागामध्ये या भाजीला शेंग सोलाना बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात तर ते कमेंटमध्ये सांगा. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे. त्यासोबत कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा होता तो सुद्धा टाकून घेणार आहे आणि छानपैकी कांदा परतून घेणार आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. आता हे छान मी परतून घेणार आणि त्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. तर हा कांदा मसाला आहे घरगुतीवाला, तो 1 ते 1.5 चमचा मी इथे टाकणार आहे आणि त्यानंतर मी हळद ॲड करणार आहे आणि ज्या चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी या मसाल्यामध्ये टाकून सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे. भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे. इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता वरतून हे पांढरे तीळ जे थोडे भाजून घेतलेले होते ते मी वरतून टाकून घेणार आहे. आणि आता कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी होणार आहे. तर आता दुसरा कुकर इथे ठेवलेला आहे मसाले भात करण्यासाठी. तर आता इथे मसाले भात करण्यासाठी मी ते जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. याच्यामध्ये मी कांदा टाकणार नाही आहे, फक्त टोमॅटो टाकणार आहे. सिंपल खिचडी भातासारखा भात करायचा आहे आणि जे आलं लसूण पेस्ट तयार केलेली होती तीसुद्धा इथे मी टाकून घेणार आहे आणि हे सगळं तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहे मी इथे. आता यामध्येच मी हळद, कांदा लसूण मसाला आणि ज्या भाज्या होत्या त्या मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छानपैकी परतून घेणार आहे. भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी धुवून ठेवलेला जो तांदूळ होता तो सुद्धा टाकणार आहे आणि हे सुद्धा मी छान मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करणार आहे आणि आता हे पण मिक्स करून घेणार आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर बघा एका कुकरमध्ये भोगीची भाजी करून झालेली आहे आणि इथे मसाले भातसुद्धा तयार होणार आहे. तोपर्यंत मी बाजरीच्या भाकरी करून घेत आहे तीळ लावून आणि भाकरी झाल्या की देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे.
तर आता माझ्या सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि आता मी देवांना नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर गरम गरम मसाले भात आणि ही तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि आपली भोगीची भाजी, तर एवढाच नैवेद्य असतो आजच्या दिवसासाठी. आणि मी पापडसुद्धा तळलेला आहे आणि सोबत म्हटलं मसाले भातासोबत कोशिंबीर करता येईल, पण ती मी नंतर करणार आहे. तर तोपर्यंत एवढाच नैवेद्य देवांना दाखवून घेते. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती आणि आत्ता मी जाणार आहे मंदिरामध्ये औसा करायला. इथल्या म्हणजे गावातल्या ज्या महिला आहेत त्या मंदिरामध्येच औसा करायला जातात. आणि आता मी पण छान तयार झालेली आहे, ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि आता जाणार आहे तिकडे. तर तिथे गेल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. तर इथे मंदिरात जाण्यासाठी मी औसाचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे आणि एका वाटीमध्ये तिळगुळ घेतलेला आहे, हळदी कुंकू अगरबत्ती. तिळगुळ घे, गोड गुळ आपल्याला हेच मिळालं. पांढरं तिळ ते बायला कुठेच करून घेतलं सगळे करून. असू दे जा, तिला जास्त हवं होतं, मी अर्धी वाटी नेली.
तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.